आषाढ महिन्याला सुरुवात होते आणि त्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत झणझणीत कुरकुरीत पुऱ्या, खास आषाढ महिन्याच्या निमित्ताने. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी अपर्णाच रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहूया. 2 कप गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे मोहन, 1 चमचा रवा, 2 चमचे तीळ, आलं लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अर्धा कप बेसनचं पीठ आणि 1 टेबलस्पून जिरे आणि ओवा घेतलेला आहे. आता आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे घालून याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत. या पुऱ्यांमध्ये ओवा घालणे तितकंच गरजेचं आहे, कारण ओव्याने काय होतं, या पुऱ्या पचायला हलक्या जातात. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे रवा घेतली, त्यात अर्धा कप बेसनचं पीठ, तीळ 2 चमचे, आलं लसूण हिरवी मिरची जिरे यांचं वाटण, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1/4 चमचा हिंग आणि मीठ टाकून आणि गरम तुपाचं मोहन ठेवलेलं 2 चमचे गरम तूप म्हणजेच मोहन घालून हे मी मिक्स करून घेत आहे. आता यात गरजेनुसार पाणी घालून मी या पिठाचा छान घट्टसर असा गोळा करून घेणार आहे. पिठाचा गोळा हा जास्त सैलसरही नसावा आणि जास्त घट्टही नसावा, मध्यम आकाराचा तो. इथे तुम्हाला हवे तसे गोळे करून या पुऱ्या लाटून घेऊ शकता. जर तुम्हाला कडक पुऱ्या आवडत असतील तर या गोळ्याची साईज थोडीशी कमी ठेवून ही पातळ पुरी लाटून घ्यायची. जर एखाद्याला मऊ किंवा खुसखुशीत पुरी हवी असेल तर तो गोळा थोडासा मोठा घ्यायचा आणि थोडीशी जाडसर पुरी लाटून घ्यायची. आता मी या सगळ्या पुऱ्या एकत्र लाटून घेते आणि त्या तळून घेणार आहे. आता या पुऱ्या करताना तुम्ही यात थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या काय होतात त्या खुसखुशीत होतात. आणि थोडासा रवाही घालणं खूप गरजेचं आहे, कारण त्याने पुरीला थोडासा कुरकुरीतपणा यायला मदत होते. पुऱ्या जर चिकटत असतील तर त्याला थोडंसं तेल किंवा पिठी लावून तुम्ही त्या लाटून घेऊ शकता. मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल गरम करून घेतलेलं आहे. आता हे तेल मध्यम आचेवर आपल्याला ठेवून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, कारण एकदम कमी गॅस केला तर त्या पुऱ्या आपल्या तेलकट होतील आणि जास्त हाय हीटवर जर तळल्या तर त्या पटकन करपून जातील. त्यामुळं गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवायचा आणि या पुऱ्या हळूहळू आपण तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या पाहून आलं ना तोंडाला पाणी, मग वाट कसली पाहता, ही रेसिपी घरी करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये कळवा. अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.